महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्यातील 29 महापालिकांमधील राजकीय हालचालींना वेग आलाय. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचाही समावेश आहे. कोल्हापुरात आज काँग्रेस पक्षाकडून निवडणूक प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कॅम्पेनचं अनावरण करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन जाहीर करण्यात आली. आमदार सतेज पाटील हे प्रत्येक निवडणुकीत प्रभावी आणि वेगळी टॅगलाईन घेऊन जनतेसमोर येतात. यापूर्वी आमचं ठरलंय या टॅगलाईननं जिल्ह्यासह राज्यभर मोठी चर्चा निर्माण केली होती. यावेळी काँग्रेस पक्षानं नागरिकांच्या थेट सहभागातून जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 29 डिसेंबरपर्यंत स्थानिक तसंच जगभरातील कोल्हापूरवासियांकडून मातृभूमीच्या विकासासाठी सूचना मागवण्यात येणार आहेत. पुढील 6 दिवस नागरिकांकडून सूचना मागवण्यात येणार असून प्रभागनिहाय जाहीरनामा तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. त्या सूचनांच्या आधारे 1 जानेवारीला नागरिकांच्या अपेक्षांनुसार काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर करण्यात येणार आहे. सत्ता आल्यानंतर जनतेच्या सूचनांवर आधारित जाहीरनामा राबवणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. सूचना देण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याचं किंवा 7028603599 या नंबरवर थेट व्हॉट्सॲप संदेश पाठवण्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं या भूमिकेतून आम्ही हे कॅम्पेन लॉन्च करतोय. त्याचबरोबर आज एक QR कोड आम्ही लोकांसाठी देतोय. व्हॉट्सॲप नंबर एक देतोय 7028603599 7028603599 हा व्हॉट्सॲप नंबर आम्ही कोल्हापूर शहरातल्या आणि जगभरातल्या कोल्हापूरमधले राहणाऱ्या लोकांसाठी जाहीर करतोय. आज कोल्हापुरातले अनेक मंडळी पुणे, बेंगलोर, जगभरामध्ये IT क्षेत्रामध्ये काम करतायत. त्यांनाही वाटते की आमच्या मातृभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये काहीतरी व्हावं. आणि अगदी काल लंडनवरून एक फोन आला की कोल्हापूर शहरामध्ये मी इथला नोकरीला लंडनमध्ये आहे, परंतु महापालिकेची निवडणूक होती, माझ्या काही मागण्या आहेत पक्षाकडे. मी तो म्हणला आमच्याकडे तर आहेतच परंतु सगळ्यांच्याकडे आहेत. मी म्हटलं तुम्ही ईमेल पाठवा. निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात कोल्हापूर शहर कसं असलं पाहिजे, जनतेच्या डोळ्यातून कसं असलं पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसच्या वतीनं सचिन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी अपॉइंट केली होती. शिवसेनेबरोबर 5-6 वेळा त्यांची चर्चा झालेली आहे. आम आदमी पार्टीबरोबर माझी आणि त्यांची चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादीबरोबर आमची चर्चा झालेली आहे. परंतु अडचण आता यात अशी आहे की 4 नगरसेवकाचा प्रभाग असल्यामुळं, थोडं पॅनेल पद्धत असल्यामुळं थोड्या काही तांत्रिक अडचणी अनेक ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून कदाचित आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेवर आमचा शिक्कामोर्तब होईल की काही जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यांचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकरजी आज येणार आहेत आणि म्हणून माझी त्यांची कदाचित आज भेट होईल संध्याकाळी किंवा उद्या सकाळी. आणि काही जागांवर आमचं त्यांचं एकमत झालेलं आहे, परंतु अजून काही जागा प्रलंबित आहेत, त्या मिटवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादीला आम्ही कशा पद्धतीनं सामावून घेतो याची चर्चा त्यांच्यावर आम्ही केलेली आहे. कुठल्या जागा आम्ही सोडू शकतो हे त्यांना आम्ही विनंती केली आहे की आपण आमच्याबरोबर यावं असं सांगितलेलं आहे. माकप असेल, भाकप असेल यांच्याशी काही चर्चा प्राथमिक झालेल्या आहेत आणि मग थोडा वेळ लागेल. अजून 5-6 दिवस लागतील, फॉर्म भरले जातील आणि मग कदाचित 1 तारखेला ह्या सगळ्या आघाड्या निश्चित होतील. पुण्यातही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. पुण्यामध्ये परवा दिवशी रात्री अजितदादांचा फोन आला होता. हे खरं आहे, तुमच्याकडे बातम्या चालल्या, त्यांचा प्रस्ताव आला होता, यामध्ये दुमत नाही आहे. तो फक्त पुण्यासंदर्भातला होता, कोल्हापूर आणि इचलकरंजी संदर्भातला नाही आहे. परंतु पुण्यात सुद्धा गेले 3 दिवस झालं काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या तिथल्या प्रमुख लोकांशी चर्चा चालू आहे, प्रदेशाध्यक्षांशी चर्चा चालू आहे. गेले 5-6 दिवस झालं महाविकास आघाडी म्हणूनच पुण्यात लढायचं या दृष्टीनं आमची वाटचाल तिथं चालू आहे. आणि म्हणून शिवसेना असेल,
पवारसाहेबांचे राष्ट्रवादी असेल किंवा आमची काँग्रेस असेल, यांच्या 3 बैठका आत्तापर्यंत झालेल्या आहेत. कुठल्या सीट्स महाविकास आघाडी म्हणून आम्ही घ्यायच्या, शिवसेनेनं घ्यायच्या, राष्ट्रवादीने घ्यायच्या, याची प्राथमिक चर्चा झाली. कारण की शेवटी आपल्याला माहीत आहे राजकारणात या आघाडीच्या चर्चा शेवटपर्यंत चालतात, परंतु शेवटी आमचा ए प्लॅन तयार पाहिजे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आमचा ए प्लॅन तिथं तयार आहे. खड्डेमुक्त आणि विकसनशील मुंबई करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं 227 जागा लढवण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे. तसंच इचलकरंजीच्या निवडणुका देखील महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढवणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. मुंबईमध्ये काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलं आहे. तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये एक काळी 15 वर्षापूर्वी काँग्रेसचं प्राबल्य नेहमी राहिलेलंच आहे. त्यामुळं वंचित असू दे, इतर घटक RPIचे गट असू देत, हे आम्ही एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाऊ. मागं काय घडलं याच्यापेक्षा उद्याचं खड्डेमुक्त मुंबई करणं, फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे ही विकसनशील करणं, ही काँग्रेसची प्रायोरिटी असणार आहे. शहरात प्रदूषण वाढलंय, रस्ते आणि पार्किंगची अवस्था खराब झाली आहे. 5 वर्ष महापालिका राज्य शासनाच्या ताब्यात होती, त्यामुळं शहराच्या या वाताहतीला विद्यमान सरकार जबाबदार आहे. हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाची स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आणि टक्केवारीमुक्त खड्डेमुक्त शहरासाठी आम्ही काम करणार आहोत, असं आमदार पाटील यांनी सांगितलं. उद्याचं कोल्हापूर कसं, हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शहर करायचं आहे का, राष्ट्रीय पातळीवरचं शहर करायचं आहे का, स्मार्ट सिटी करायची आहे का? आता AQI कोल्हापूरचा त्या ठिकाणी वाढलेला आहे, आपण पाहतो. पोल्युशन वाढलेलं आहे, रस्त्यांची दुरावस्था आपण पाहिलेली आहे, पार्किंगची दुरावस्था या कोल्हापूर शहरामध्ये प्रचंड प्रमाणात झालेली आहे. आणि 5 वर्ष झालं सरकारच्या ताब्यात महापालिका आहे, म्हणजे डायरेक्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यात कंट्रोल महापालिकेचा. नगरसेवक कोण नाही आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये जी काय वाताहत झाली या कोल्हापूरची, याला जबाबदार विद्यमान सरकार त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आता दुर्बीण घेऊनच भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना हुडकावं लागेल. मूळ भाजप लुप्त झाली आहे. जुना आणि नवा भाजप कोण हे पाहावं लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप आता मूळ भाजपचं ज्यांनी धुनी धुटली त्यांना किती जणांना तिकीट मिळणार आहे हे आधी जाहीर झाल्यावर आपल्याला कळेल, आणि नव्यांना किती मिळणार आहे हे आधी जाहीर झाल्यावर कळेल. सुधीर मुनगंटीवारांनी जी व्यथा व्यक्त केली ती खरी आहे. भाजपची अवस्था बघितली तर आता मूळ भाजपचा कोण, आता दुर्बीण घेऊन भाजपमध्ये हुडकावं लागेल अशी भाजपची अवस्था झालेली. आणि ते एक सिनियर लीडर आहेत, मंत्री राहिलेले आहेत, आणि त्यांनी त्यांचं मन व्यक्त केलेलं आहे की आता जुन्या भाजपच्या लोकांना काही किंमत राहिलेली नाही, नव्या लोकांमुळे आता भाजप बिघडलेली आहे, हे त्यांनी त्यातून व्यथा त्यांची व्यक्त केलेली आहे. महायुतीच्या आश्वासनाची यादी काढली तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करावी लागेल, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावलाय. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, आनंद माने, माजी महापौर भीमराव पोवार, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेवक राजू लाटकर, राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, दुर्वास कदम, मोहन सालपे, तौफिक मुल्लानी, दौलत देसाई, सरलाताई पाटील, भारती पोवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.